हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9th मॅथ्स पार्ट 2 मधला चौथा जो टॉपिक आहे कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 4.1 सोडवू. तर त्या 4.1 या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन्स काय करायचे आहेत. सो द कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल. सपोज देर इज वन ट्रायंगल हुज बेस इज गिवन, वन ऑफ द बेस एंगल्स इज गिवन अँड द सम ऑफ द रिमेनिंग टू साइड्स आर गिवन. सो फ्रॉम दॅट वन वी हॅव टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल. तर त्याची कन्स्ट्रक्शन कशी करायची, तर त्याच्यासाठी हा प्रॅक्टिस सेटमधला हा पहिला क्वेश्चन असा आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर इन विच क्यू आर इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर, मेजर ऑफ अँगल क्यू 40 डिग्री अँड पी क्यू प्लस पी आर इज इक्वल टू 8.5 सेंटीमीटर. आता इथं हा बेस दिला आहे क्यू आर. त्याचे जे बेस अँगल्स आहेत ते अँगल क्यू आणि अँगल आर आहेत. त्यापैकी एक अँगल क्यू दिलेला आहे, त्याचं मेजर दिलेलं आहे 40 डिग्री आणि त्याच्यावरून आपल्याला हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे ज्याच्यामध्ये पी क्यू आणि पी आर म्हणजे हा बेस सोडून ज्या दोन साईड्स आहेत त्या ट्रायंगलच्या त्यांची लेंथ दिलेली आहे 8.5 सेंटीमीटर. आता ही कन्स्ट्रक्शन करायला सर्वात अगोदर आपल्याला कन्स्ट्रक्शन करताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याला वरच्या बाजूला जागा शिल्लक भरपूर असली पाहिजे आणि खालच्या बाजूला सुद्धा थोडीशी जागा असायला पाहिजे. आपण सुरुवात करायची या बेसपासून. सो वी हॅव टू ड्रॉ बेस दॅट इज द सेगमेंट ऑफ लेंथ 4.2 सेंटीमीटर. मग इथं पट्टी ठेवून 4.2 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढून घेऊ. त्याला आपण नाव देऊया क्यू आर, कारण तो बेस आपल्याला क्यू आर दिला आहे विच इज 4.2 सेंटीमीटर. आता याच्यामधला अँगल क्यू 40 डिग्री दिला आहे. मग हा प्रोट्रॅक्टर घेऊ, तो क्यूवर ठेवून 40 डिग्रीचा एक अँगल काढून घ्यायचा. ते खून करून घेऊ आणि याच्यामधून जाणारा एक रे काढून घेऊया. तर हा आपल्याला मिळेल अँगल क्यू ऑफ मेजर 40 डिग्री. आता इथं ही जी लेंथ दिलेली आहे पी क्यू अँड पी आर 8.5 सेंटीमीटर. आता इथं कंपास आपण घ्यायचा आणि त्या कंपासमध्ये 8.5 इतकं अंतर मोजून घ्यायचं. आता हे एवढं अंतर मोजून घेऊन आता हा जो आपण रे काढला आहे त्याच्या फर्स्ट पॉईंटवर म्हणजे क्यूवर कंपासचं टोक ठेवून या बाजूला एक आर्क काढून घ्यायचा. आता हा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला जो मिळाला आहे तो ट्रायंगल पी क्यू आरमधला पी हा पॉईंट नाही, तो अजून आपल्याला मिळवायचा आहे. तो पी पॉईंट सोडून त्याला दुसरं काहीतरी नाव देऊया. म्हणजे पी क्यू आर सोडून ह्याला दुसरं काहीतरी नाव देऊ ए. आणि आता आपल्याला ए आणि आर हे एकमेकांना जोडायचे आहेत. आता हे एकमेकांना जोडल्यानंतर हा एक सेगमेंट मिळेल ज्याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. आता तो परपेंडिक्युलर बायसेक्टर का काढायचा आहे ते ही कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यानंतर लक्षात येईल. आपण हे जे एक्यू डिस्टन्स घेतले ती ह्या दोन साईड्सची जी ॲडिशन आहे 8.5 तितकं अंतर इथं घेतलेलं आहे. आता ह्या ए आरचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे, त्यामुळे कंपासचं टोक आरवर ठेवूया आणि ए आर हे जे अंतर आहे त्याच्या साधारण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन बाजूला दोन आर्क्स काढून घ्यायचे. तेच अंतर ठेवून पहिल्या दोन कंसांना छेदणारे आणखी दोन कंस काढून घ्यायचे. आपल्याला हे दोन पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन मिळतील. त्या दोन पॉईंट्समधून एक लाईन आपण पास करू. तर ही असेल या सेगमेंट ए एमची परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर याचा अर्थ हा परपेंडिक्युलर असणार आहे आणि हे दोन सेगमेंट्स इक्वल असणार आहे. आता हे जर आपण हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन घेतला जो आरला आपण जर जोडला तर हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असल्यामुळं हे जितकं अंतर आहे तितकंच हे असणार आहे. म्हणजेच हा पूर्ण जे डिस्टन्स आहेत 8.5 तेच डिस्टन्स ही जी साईड आहे क्यूपासून इथंपर्यंतची याला आपण नाव देऊया पी. म्हणजे क्यू पी आणि पी आर यांची बेरीजसुद्धा 8.5 मिळणार आहे, कारण पी ए जितकं डिस्टन्स आहे तितकंच पी आर आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं हा कन्स्ट्रक्शन या ट्रायंगलची पूर्ण होईल. तर त्याच्यामुळे आपण ह्या ए आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आहे जेणेकरून पी ए जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच पी आर आपल्याला मिळावं. तर अशा पद्धतीनं आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो. इफ बेस वन ऑफ द बेस अँगल्स अँड द सम ऑफ द रिमेनिंग टू साइड्स आर गिवन वी कॅन ड्रॉ द कन्स्ट्रक्ट बाय दिस मेथड. आता हा आणखी एक पुढचा प्रश्न पाहूया ज्याच्यामध्ये पुन्हा त्याच पद्धतीनं आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. बेस दिला आहे वाय झेड 6 सेंटीमीटर आणि बेस अँगल एक्स वाय झेड 50 डिग्री. मग पहिल्यांदा बेस वाय झेड आपण काढून घेऊया 6 सेंटीमीटरचा. त्याला नाव देऊ लगेच वाय झेड ऑफ 6 सेंटीमीटर. त्यानंतर अँगल एक्स वाय झेड 50 डिग्री आहे, मग वायवर कंपासचं हे टोक ठेवू आणि 60 डिग्रीचा एक रे काढून घेऊया.
त्याच्यानंतर हा अँगल झाला ओके. आता हा अँगल आपण 60 डिग्री घेतला आहे. थोडासा इथं बदल करूया प्रश्नामध्ये. मग हा अँगल 60 डिग्री घेऊया. थोडीशी कन्स्ट्रक्शन बदलेल आपली. आता ह्यावर XY प्लस XZ 9 सेंटीमीटर दिलं आहे. मग कंपास घेऊ. कंपासवर 9 सेंटीमीटर इतकं अंतर मोजून घेऊ आणि त्यानंतर वायवर कंपासचं टोक ठेवून हा जो रे काढला आहे त्याला इंटरसेक्ट करणारा एक आर्क काढून घेऊया. हा जो पॉईंट आहे तो XYZ सोडून दुसरा काहीतरी आहे. मग याला आता P पॉईंट नाव देऊया आणि P आणि Z एकमेकांना जोडू. हा सेगमेंट PZ मिळाला. याचा पुन्हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. मग झेडवर कंपासचं टोक ठेवू. PZच्या साधारण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन 2 आर्क्स काढू. तेच अंतर घेऊन P पॉईंटपासून यांना छेदणारे आणखी 2 आर्क्स काढून घेऊया. तर हे जे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळतात त्याच्यातून जाणारी एक लाईन आपण काढून घेऊ. तर ही मिळेल आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर PZची, म्हणजे ही दोन डिस्टन्सेस सेम होतील. तर ही परपेंडिक्युलर बायसेक्टर या PYला जिथे इंटरसेक्ट करेल तो आपला असणार आहे त्या ट्रायंगलचा तिसरा पॉईंट म्हणजेच X. आता X आणि Z एकमेकांना जोडून घ्यायची म्हणजे हा आपला तयार होईल ट्रायंगल XYZ. पुढची आणखी एक कन्स्ट्रक्शन त्याच पद्धतीनं. नाव वी हॅव टू कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC इन विच BC 6.2 म्हणजे बेस दिला आहे 6.2. मग 6.2 सेंटीमीटरचा एक बेस आपण इथं काढून घेऊ. त्याला नाव देऊ लगेच BC 6.2. बेस अँगल ACB. आता या बाजूचा अँगल C दिला आहे त्यामुळं इथं प्रोट्रॅक्टर ठेवायचा आणि आता दुसऱ्या बाजूनं मोजायला सुरुवात करायची. अँगल आपल्याला 50 डिग्री पाहिजे. मग इथं 0, 10, 20, 30, 40 आणि 50. तर याच्यातून जाणारा एक रे आपण काढू. हा अँगल C आपल्याला 50 डिग्री मिळाला. इथं थोडासा कन्स्ट्रक्शनमध्ये बदल आहे. याच्या आधीच्या 2 कन्स्ट्रक्शनमध्ये डाव्या बाजूचा आपल्याला बेस अँगल दिला होता, आता उजव्या बाजूचा दिलेला आहे. फरक काहीच पडत नाही. आपण नेहमीच्या प्रोसिजरनं ते उदाहरण सोडवायचं आहे. आता ह्या दोन्ही साईडची बेरीज आहे 9.8. कंपासमध्ये 9.8 इतकं अंतर मोजून घेऊ आता. आणि हा जो रे आपण काढला आहे तिथं Cवर कंपासचं एक टोक ठेवून याला छेदणारा आणखी एक आर्क काढून घेऊ. हा जो आपला पॉईंट आहे तो A नाही, तो दुसराच आहे काहीतरी. त्याला P नाव देऊया. त्यानंतर P आणि B एकमेकांना जोडू आणि आता हा जो सेगमेंट आपल्याला PB मिळणार आहे त्याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. मग कंपासचं टोक Bवर ठेवूया. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ. 2 बाजूला 2 आर्क्स काढून घेऊ. तेच अंतर घेऊन P पासून त्यांना छेदणारे आणखी 2 आर्क्स काढून घेऊया. आता इथं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळत नाही त्यामुळं नेहमी लक्षात ठेवायचं की पहिले जे आर्क्स आपण काढणार आहोत ते थोडेसे मोठे काढायचे म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला लगेच मिळतो. दुसऱ्यांदा त्यावर आर्क आपल्याला गिरवायला लागत नाही. आता हे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळतात आपल्याला. त्याच्यातून जाणार एक लाईन काढू. दिस इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ PB. मग आता हा परपेंडिक्युलर बायसेक्टर PCला जिथं छेदतोय तो आपला तिसरा पॉईंट आहे ट्रायंगलचा A. आणि आता A आणि B एकमेकांना जोडून घ्यायचं म्हणजे आपल्याला मिळेल हा ट्रायंगल ABC. पुढच्या प्रश्नात आपल्याला कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC असं दिलं आहे इन विच BC बेस तर दिलेला आहे, बेस अँगल ACB पण दिलेला आहे, पण उरलेल्या 2 साईड्सची ॲडिशन देण्याऐवजी ट्रायंगलची पेरिमीटर दिलेली आहे. मग आता इथं जर पेरिमीटर आपल्याला दिली असेल, समजा हा ट्रायंगल ABC आहे, ही रफ डायग्राम आपण काढूया. याची पेरिमीटर म्हणजेच काय, तिन्ही साईडची बेरीज, दॅट इज AB प्लस BC प्लस AC विच इज गिवन टू बी 10 सेंटीमीटर. आता त्यातली BC 3.2 आहे म्हणजेच उरलेल्या जे 2 साईड्स आहेत AB प्लस AC त्या किती असणार आहे, तर हे BC 3.2 जर आपण उजव्या बाजूला घेतले तर -3.2 होतील. म्हणजे उत्तर आपल्याला मिळेल 6.8. म्हणजे ही जी साईड आहे AB आणि AC यांची जी बेरीज आहे ती आपल्याला मिळाली 6.8 सेंटीमीटर. कारण हे प्रश्नात आपल्याला दिलेलं नव्हतं, त्याच्याऐवजी पेरिमीटर दिली होती. त्या पेरिमीटरवरून आपण ह्या उरलेल्या 2 साईड्सची बेरीज काढू शकतो आणि मग याचा आता उपयोग करून आपण कन्स्ट्रक्शन करूया. पहिल्यांदा बेस 3.2 सेंटीमीटरचा सेगमेंट आपण काढून घेऊया. मग हा बेस 3.2 सेंटीमीटर, त्याला नाव देऊया BC 3.2 सेंटीमीटर. तर अँगल ACB 45 डिग्री आहे. प्रोट्रॅक्टर घेऊन त्याचं मिडल टोक Cवर ठेवायचं आणि 45 डिग्रीवर एक खूण करून घ्यायची आणि तो पॉईंट आणि C याच्यातून जाणारा एक रे काढून घ्यायचा. हा अँगल आपल्याला मिळाला 45 डिग्री.
आता ह्या उरलेल्या दोन साईड्सची जी बेरीज आहे ती आपण काढलेली 6.8. मग आता कंपासमध्ये मोजून 6.8 इतकं अंतर घ्यायचं आणि सीवर कंपासचं टोक ठेवून ह्या वरच्या बाजूला एक आर्क काढून घ्यायचा. हा जो पॉईंट आहे तो ABC सोडून दुसरा काहीतरी आहे, त्याला आपण M नाव देऊया आणि M आणि B एकमेकांना जोडू. आता MBचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. कंपास टोक B वर ठेवूया आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन बाजूला दोन आर्क्स काढायचे. हे आर्क्स पहिल्यांदा काढताना थोडेसे मोठे काढायचे, म्हणजे मग लगेच पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळतो. आता कंपासचं टोक M वर ठेवायचं आणि अंतर बदलायचं नाही. सुरुवातीला जेवढं होतं तेवढ्याच अंतरावर आणखी दोन आर्क्स काढून घ्यायचे. इथेही आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालं नाही. तर या दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधून एक लाईन काढून घेऊया. हा मिळेल आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळाला आहे ह्या परपेंडिक्युलरचा आणि CMचा, तर तो आपला या ट्रायंगलचा तिसरा पॉईंट म्हणजेच A असणार आहे. त्याला नाव देऊया A आणि नंतर A आणि B एकमेकांना जोडून घेऊ. सो दिस इज ट्रायंगल ABC.